आज आपण 9वी सेमीचं अल्जेब्रामधील मॅथ्स 1 मधील 5th चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बघत आहोत. आपण 5.1 बघण्याच्या अगोदर प्रॅक्टिस सेट 5.1 बघण्याच्या अगोदर त्याच्याशी जी रिलेटेड माहिती आहे ती आपण बघणार आहोत. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय ते बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले एक रिव्हिजन म्हणून आपण बघूया की तुम्हाला जे इथे इक्वेशन दिलेले आहेत, ओके, त्या इक्वेशनमध्ये बघा हे सगळे इक्वेशन 1 व्हेरिएबलमधले आहेत. 1 व्हेरिएबलमधले इक्वेशन कसे सॉल्व करायचे हे तुम्हाला 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्डला माहिती आहे. आणि आपण आता 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला 2 व्हेरिएबलचे इक्वेशन बघणार आहोत. आता याच्यामध्ये बघा पहिलं जे इक्वेशन आहे ते m+3 = 5. मग हा +3 तिकडे गेल्यावर मायनस होणार, म्हणजे एमची व्हॅल्यू किती असेल 2, कारण 2 + 3 = 5 येतं, म्हणजे याचं सोल्युशन 2 आहे. 3y + 8 = 22. मग वायची व्हॅल्यू किती, तर तुम्ही कसं सॉल्व करता माहिती, 8 तिकडे पाठवता, म्हणजे 22मधून 8 गेला तर 22मधून ज्यावेळी तुम्ही 8 हे करणार तर त्याच्यामध्ये बघा काय येणार, 22मधून 8 गेले म्हणजे किती येणार इथे, 22मधून 8 गेले म्हणजे येणार हे थोडंसं हे प्रोपोर्शनमध्ये येणार. हे चुकीचं सॉल्व केलं आहे. 22मधून 8 गेलं 14/3 येणार याचा आन्सर. ओके, तर 14/3 येणार वायची व्हॅल्यू. इथे बघा x/3 = 2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती असेल, 3 तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 6 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघा 2p = p + 4/9. हे जर तुम्ही सॉल्व केलं हे 1 व्हेरिएबलमधले इक्वेशन आहेत, तर पीची व्हॅल्यू किती येईल बघा इकडे, p = 4/9 येणार. ओके, तर हे झालं 1 व्हेरिएबलमधलं. आता बघा विच नंबर शुड बी ॲडेड टू 5 टू ऑब्टेन 14. हे आपण इक्वेशनमध्ये कसं तयार करणार, विच नंबर शुड बी ॲडेड टू 5. मग आपल्याला तो नंबर माहीत नाही, मग x + 5 = 14. एक्समध्ये कोणता नंबर ॲड केल्यावर 5मध्ये 14 मिळतं, तर मध्ये एक्चुअली काय करणार, 5 तिकडे गेल्यावर मायनस होतो म्हणजे 9 होतो, एक्चुअली 9 येणार. हे 1 व्हेरिएबलमधले झाले. ओके, आता आपण बघणार आहोत 2 व्हेरिएबलमध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता बघा युझिंग व्हेरिएबल x अँड y, 2 numbers we can form the equation x + y = 14. ओके, x + y = 14. याच्यामध्ये बघा काय येणार, 9 + 5 जर केलं तरी 14 येतं, 7 + 7 केलं तरी 14 येतं, 8 + 6 केलं तरी 14 येतं, 4 + 10 14 येतं. म्हणजे हे x आणि yच्या ज्या व्हॅल्यू आहेत, ओके, त्या x = 9, y = 5, x = 7, y = 7, x = 8, y = 6, असे इन्फायनाईट मिळतात तुम्हाला. ओके, म्हणजे एखादं 2 व्हेरिएबलचं इक्वेशन दिलं तर त्याचे इन्फायनेटली मेनी सोल्युशन्स असतात. आता आपण काय बघणार आहोत बघा पुढच्या याच्यामध्ये. आता आपल्याला जर 2 इक्वेशन दिलेत बघा, फॉर एक्झाम्पल इथे 1 आणि 2 मध्ये दिले x + y = 14 आणि x - y = 2. मग आता बघा ह्याचं जे सोल्युशन आहे कोणतं आहे, 9 5 7 7 8 6. आता x - y = 2 ह्याचे जर सोल्युशन तुम्हाला काढायला सांगितले तर 7 5 7 - 5 2 येतं, -2 - 4 2 येतं, 0 - 2 2 येतं. आता 5.2 3.2 ह्याचे पण 2च येतं, 8 6 8 - 6 2 येतं. मग ह्या दोघांचं ज्यावेळी फक्त 2च इक्वेशन दिलेले असतील आणि तुम्हाला सॉल्व करायचं आहे, म्हणजे नेमकं काय करायचं, तर एक्स आणि वायची अशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची जी दोघांचं सॅटिस्फॅक्शन करेल. मग दोघांचं सॅटिस्फॅक्शन करणारी व्हॅल्यू कोणते, तर बघा 8,6, म्हणजे 8 + 6 = 14, 8 - 6 = 2, म्हणजे ह्याचं जे सोल्युशन आहे ते 8,6 आहे. त्यामुळे तुम्हाला नेहमी 2 इक्वेशन दिलेले असतात. ओके, मग ते 2 इक्वेशन दिलेले असतात. ओके, मग त्याला आपण म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन. आता आणि लिनियरचा अर्थ असतो की त्या एकची जी पॉवर आहे ती 1 असते. त्यानंतर आता बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असतं त्याचा जनरल फॉर्म असतो x + by = c. हा जो x आणि y व्हेरिएबल आहेत, a b जे आहेत ते नंबर्स आहेत, पण a आणि b ची व्हॅल्यू 0 नसते. a ≠ 0, b ≠ 0, कारण याची जर व्हॅल्यू 0 घेतली तर हा 0 होईल, म्हणजे 1 व्हेरिएबलमधला येणार. ओके, a b c हे नंबर्स आहेत. a हा जो एक्सचा कोइफिशियंट, b हा वायचा कोइफिशियंट, c हा कोणताही नंबर असणार आहे. हे त्याचं जनरल फॉर्म आहे 2 व्हेरिएबलचं, x + by = c. ओके, त्यानंतर इलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन.
इयत्ता 9 स्टँडर्डला तुम्हाला 2 मेथड आहेत, एक इलिमिनेशन मेथड आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. पण सबस्टिट्यूशन मेथड यावेळी कॅन्सल केलेली आहे. तुम्हाला या मेथडमध्ये काय करायचं आहे, 2 इक्वेशन जर दिलेले असतील, ओके, समजा आता सोपं इक्वेशन असेल तर तुम्ही लगेच फाइंड आउट करू शकता, x + y = 14 आणि x - y = 2 ह्याचं सोल्युशन तुम्ही ओरली सांगू शकता. पण कधी कधी इक्वेशन समजा असे 2x + 3y = -4 आणि x - 5y = 11 असे 2 इक्वेशन दिले आणि तुम्हाला सांगितलं x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, तर तुम्हाला ही मेथड यूज करायची. ह्या मेथडमध्ये काय करायचं आहे, इन दिस मेथड वी इलिमिनेट वन ऑफ द व्हेरिएबल, ऑब्टेन इक्वेशन इन वन व्हेरिएबल. म्हणजे एका व्हेरिएबलचं तुम्हाला इलिमिनेशन करायचं आहे. मग एकाच व्हेरिएबलमध्ये तुम्हाला इक्वेशन मिळेल, ते एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची, ती मग तुम्ही इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, आपण ज्यावेळी प्रत्यक्षात एक्झाम सॉल्व करणार त्यावेळी तुम्हाला समजेलच. पण इथे एक लक्षात ठेवा काय करायचं, मी शॉर्टकटमध्ये सांगतो. ज्यावेळी 2 इक्वेशन दिलेले असतील तर पहिल्या पायरीमध्ये काय करायचं, आपण कोइफिशियंट इक्वल करायचे कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे. ओके, कोइफिशियंट इक्वल वन व्हेरिएबल, एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल करायचं. दुसरी स्टेप काय करायची, आपण त्यांचे साइन चेक करायचे कोइफिशियंट इक्वल झाल्यावर. एक तर एक्सचा कोइफिशियंट तरी सारखा करायचा, नाहीतर वायचा तरी. मग कोइफिशियंट जर इक्वल असतील, ओके, नंतर कोइफिशियंट इक्वल झाले मग साइन बघायचं, त्या साइनला इक्वल साइन असतील दोघांना पण, ओके, इक्वल साइन असेल तर दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. आणि तिसरी पायरी, जर साइन अपोजिट साइन असेल तर त्या 2 इक्वेशनचं ॲडिशन करायचं. ओके, हे लक्षात ठेवा. आणि हे 3 गोष्टी लक्षात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला 5.1 सॉल्व करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. पहिली, एक तर कोइफिशियंट इक्वल करायचे, म्हणजे कुणाचा पण एक्सचा किंवा एक्स और वाय. ओके, सेकंड स्टेप, तुमचे साइन जे आहेत, साइन इक्वल असतील तर दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. आणि तिसरी, साइन जर अपोजिट असतील तर त्या 2 इक्वेशनची ॲडिशन करायची. ओके, आणि आता आपण 5.1 लगेच सॉल्व करूया. आज आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघत आहोत. 5.1 मध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय ते बघितलं. ओके, त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेतली. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघणार आहोत. आता फर्स्ट क्वेश्चन बघा, by using variable x and y form any 5 linear equations in 2 variables. ओके, आता कोणते पण 5 इक्वेशन्स तुम्हाला तयार करायचे आहेत, पण त्यामध्ये x आणि y व्हेरिएबल आला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल x + y = 10. ओके, हे इक्वेशन झालं. आता इथे बघा, हे लिनियर आहे कारण इकडे एकच्या डोक्यावरती पॉवर 1 आहे, इथे पण पॉवर 1 आहे. एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, वायचा पण कोइफिशियंट 1 आहे, = 10. हे पहिले इक्वेशन. आता दुसरा अजून कोणतेही बनवू शकता, असे किती इक्वेशन तुम्ही बनवू शकता, इनफायनाइट. ओके, 2x + 5y = 3. मायनस पण दिलं तरी चालेल, -4x - 10y = 5. फोर्थ वन, असे 5 इक्वेशन तयार करायचे तुम्हाला. या x + y = 10 दिले तर x + y = 2. ओके, इझी सुद्धा तुम्ही तयार करू शकता इक्वेशन. या x + 5y = 6 अशा पद्धतीचे तुम्ही किती इक्वेशन तयार करू शकता. त्यांनी क्वेश्चन बघा काय विचारला, बाय युझिंग व्हेरिएबल x अँड y फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स. ओके, लिनियर इक्वेशन्स मीन्स तुम्हाला माहिती आहे काय आहे, की त्या जे व्हेरिएबल आहे त्यांची पॉवर 1 पाहिजे डोक्यावरती. ओके, आणि एक्स आणि वायचे कोइफिशियंट काही असतील, रिअल नंबर असेल तरी चालतील, मध्ये इक्वल टू साइन पाहिजे आणि 2 व्हेरिएबलचा यूज केला पाहिजे. आता सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये विचारलं, राईट 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x + y = 7. ओके, अशा कोणते 5 सोल्युशन्स आहेत बघा. इथे एक्स आणि वायच्या अशा कोणत्या व्हॅल्यू आहेत की जर व्हॅल्यू तुम्ही इथे ठेवल्या तर त्याचं सॅटिस्फिकेशन होईल. समजा 2 आणि 5, 2 + 5 किती येतं, 7. ओके, मग हे एक आलं सोल्युशन 2,5. अजून कोणतं येईल बघा, 5,2. ओके, अजून कोणतं येणार सोल्युशन, अजून एक सोल्युशन सांगा. समजा मी इथे 4 ठेवला, 4 + 3 7 येतं, म्हणजे x ची व्हॅल्यू 4 तर y ची व्हॅल्यू येणार 3. मग x ची व्हॅल्यू 4 घेतली तर 4 + 3 = 7.
समजा मी वायची व्हॅल्यू 1 घेतली, 1 म्हणजे समजा वायची व्हॅल्यू कधी 1, तर 1 मध्ये कोण मिळवल्यावर 7 येतं 6, मग 6,1 हे सोल्युशन येतं. ओके, इनफायनाईट सोल्युशन्स मिळतात तुम्हाला. तुम्ही एक्सची व्हॅल्यू काय ठेवता किंवा वायची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करता त्याच्यावरती डिपेंड आहे पुढच्या व्हेरिएबलची. समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर वायची व्हॅल्यू काय येणार बघा 7 येईल, कारण 0 + 7 = 7. किंवा समजा मी वायची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर एक्सची व्हॅल्यू 7 येईल, मग 7 + 0. अशा तुम्हाला फक्त 5 सोल्युशन्स लिहायचे आहेत. सोल्युशन म्हणजे एक्स आणि वायची अशी व्हॅल्यू की ज्या त्या इक्वेशनचं काय करणार, सॅटिस्फिकेशन करणार. तुम्हाला माहिती आहे जर एकच इक्वेशन असेल तर त्याचे इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात. ओके, आता आपल्याला पुढचा जो क्वेश्चन बघायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असतील, तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करायचंय म्हणजे काय करायचंय तुम्हाला, एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू काढायची. बघा इक्वेशन दिलंय, सॉल्व्ह द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. एक्स + वाय = 4. आता तुम्हाला माहिती आहे जर हे एकच इक्वेशन घेतलं त्याच्या इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स आहेत, पण त्यांनी जोडीला कोणतं इक्वेशन दिलेलं आहे, 2x - 5y = 1. म्हणजे तुम्हाला अशा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत जे तुमचं ह्या दोन्ही इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन करेल. मग आता काय करायचं, मग त्यासाठी आपल्याकडे 2 मेथड आहेत तुम्हाला 9th स्टँडर्डला. ओके, बाय इक्वेटिंग कोइफिशियंट आणि इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. पण आता जी दुसरी मेथड आहे ती यावर्षी कोविडमुळे तुम्हाला तो पार्ट कट केलेला आहे. इलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्व्हिंग सायमल्टेनियस इक्वेशन ही मेथड आपण बघणार आहोत. सबस्टिट्यूशन मेथड ऑफ सॉल्व्हिंग सायमल्टेनियस इक्वेशन ही मेथड आपली कट झालेली. आता बघा पहिल्या मेथडमध्ये काय करायचंय आपल्याला, क्वेश्चन 3 मध्ये इक्वेशन एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत की ज्या ह्या एक्स आणि दोन्ही इक्वेशनचं एकाच वेळी सॅटिस्फिकेशन करेल. ओके, अतिशय महत्वाची मेथड आहे, 10th स्टँडर्डला सुद्धा आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये काय करायचं, पहिले इक्वेशन आहे एक्स + वाय = 4, याला नंबर द्यायचा इक्वेशन नंबर 1. ओके, सेकंड इक्वेशन काय आहे 2x - 5y = 1, इक्वेशन नंबर 2. ह्या मेथडमध्ये काय करायचं तुम्हाला, कोइफिशियंट इक्वेट करायचे आहेत. म्हणजे एकतर एक्सचा कोइफिशियंट तरी सारखा करायचा नाहीतर वायचा तरी. आता इकडे बघा एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, इथे 2 आहे, इथे वायचा 1 आहे, इथे 5 आहे. म्हणजे एक्सचा कोइफिशियंट पण सारखा नाहीये आणि वायचा कोइफिशियंट पण सारखा नाहीये. मग कोइफिशियंट सारखा करायचा, मग एकतर एक्सचा तरी करा किंवा वायचा तरी करा. समजा मी मला वायचे कोइफिशियंट इक्वल करायचे तर इक्वेशन फर्स्टला मला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर मी ठरवलं मला एक्सचा कोइफिशियंट सारखा करायचा आहे तर इक्वेशन 1 ला मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ॲज यू विश, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कोणते इक्वेशन कोइफिशियंट इक्वल करता. समजा मला कोणतं सोपं पडेल, समजा मी याचं इक्वेशन 2चं करायचं म्हणलं मला, त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. ओके, आणि एक लक्षात ठेवा अतिशय महत्वाची मेथड, जर कोइफिशियंट इक्वल असतील, ओके कोइफिशियंट इक्वल झाले काय व्हेरिएबलचे आणि इक्वल साईन असतील तर दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. जर कोइफिशियंट सारखे झाले आणि अपोजिट साईन असेल तर त्या दोघांचं ऍडिशन करायचं. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, ते रूल्स आहेत तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. मग आता इथे आपण बघा 2 ने मल्टिप्लाय केलं याला. ओके, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2 म्हणजे एक्सचा कोइफिशियंट सारखं. बघा त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं आपण, 2x - 2y = 8, इक्वेशन नंबर 3. आता बघा 2 आणि 3 मध्ये एक्सचा कोइफिशियंट सारखे झाले, तिथे 2 आहे इथे पण 2 आहे, ह्याला प्लस साइन आहे ह्याला पण प्लस साइन आहे. म्हणजे आपल्याला हे एका व्हेरिएबलचं एलिमिनेशन करायचं आहे, म्हणून या दोघांचं आपण सबट्रॅक्शन करणार, कारण ह्या दोघांना प्लस प्लस साइन आहे. सबट्रॅक्शन केलं की एक्सचे व्हेरिएबल कट होऊन जाईल. ओके, जर आपण वायचा कोइफिशियंट सारखा केला असता, याला 5 ने मल्टिप्लाय केलं असतं, मग इकडे -5 आणि इकडे +5 आला असता, म्हणजे दोघांचं आपण ऍडिशन केलं असतं. ओके, आता आपण इक्वेशन 2 - इक्वेशन 3. ओके, 2 - 3 बघा काय येणार, 2x - 5y = 1, 2x + 2y = 8. सबट्रॅक्शन करताना 2 मधून 3 सबट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे जो 3 चे जे मी ते सबट्रॅक्शन चिन्ह लिहिलं की जो हा खालचे इक्वेशन्स असतात त्याचे साईन बदलतात. म्हणजे हा प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस होणार. जर मायनस असतं तर प्लस झाला असतं इथे. ओके, 2x - 2x कॅन्सल, -5y, आता हे साईन नाही त्याचं साईन हे -5y - 2y, दोघांना मायनस मायनस म्हणून ऍडिशन केलं, -7y = 1 - 8. 1 - 8 म्हणजे साईन अपोजिट आहे, +1 ला प्लस आहे आणि 8 ला मायनस आहे,
मग अशा वेळी सबट्रॅक्शन करायचं म्हणजे 8 मधून 1 गेला 7 येणार आणि मोठ्या नंबरचा साईन म्हणजे मायनस. -7y इज इक्वल टू -7 दोन्हीकडचं मायनस मायनस कॅन्सल म्हणजे 7y इज इक्वल टू 7 येणार. 7y इज इक्वल टू 7 आल्याच्या नंतर आता आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली बघा. मग y ची व्हॅल्यू काय येणार y इज इक्वल टू 7/7 म्हणजे y ची व्हॅल्यू आली 1. ओके, आता ही व्हॅल्यू 1 2 3 ह्या 1 2 3 यापैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा तुम्हाला 1 ची व्हॅल्यू मिळून जाईल. बघा जिथे इझी पडेल तुम्हाला फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट केलं तर इझी पडेल. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. ओके, x प्लस y इज इक्वल टू 4 आहे मग इथे x प्लस 1 इज इक्वल टू 4 y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. +1 तिकडे गेल्यावर मायनस 4 - 1 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 3. ओके, इक्वेशन मध्ये इक्वल टू साइन असेल तिकडे देअरफॉरचं साइन पाहिजे तुम्हाला. मग x ची व्हॅल्यू आली 3 म्हणजेच आपलं हे जे इक्वेशन आहे सोल्युशन आहे या इक्वेशनचं काय आहे बघा कॉमामध्ये लिहायचं 3,1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स ऑफ द गिवन इक्वेशन्स. आता तुमचं उत्तर चूक आहे की बरोबर हे तुम्ही त्याचं एक बघू शकता की आपलं उत्तर आन्सर चूक आहे की बरोबर का. 3,1 इथे बघा 3 + 1 4 येतं. ओके, इथे पण ठेवा बघा 3 2 = 6 5 1 = 5 6 - 5 1 येतं म्हणजे 3,1 ही अशी व्हॅल्यू आहे या दोन्ही इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन करतं म्हणून हे याचं सोल्युशन आहे 3,1. ओके, ही जी मेथड आहे या मेथडला म्हणतात कोणती इक्वेटिंग बाय इक्वेटिंग कोइफिशियंट किंवा इलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस. इलिमिनेशन मेथड सबस्टिट्यूशन मेथड कट आहे यावर्षी. इलिमिनेशन मेथड किंवा बाय इक्वेटिंग कोइफिशियंट मेथड. ओके, आता पुढे बघा याच मेथडची गणित आहेत त्याच मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. दोन इक्वेशन दिले 2x + y = 5 3x - y = 5. ओके, पहिलं बघा 2x + y = 5 इक्वेशन नंबर 1. 3x - y = 5 इक्वेशन नंबर 2. ओके, आता आपल्याला x आणि y च्या अशा व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत की जी दोन्ही इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन करतील. आता आपण काय करणार बघा इथे कोइफिशियंट सारखे आहेत का बघा. x चा कोइफिशियंट 2 आहे इथे 3 आहे इथे y चा 1 आहे इथे पण 1 आहे. ओके, कोइफिशियंट इक्वल आहेत. मग तुम्हाला माहिती आहे कोइफिशियंट इक्वल असतील तर त्या दोन्ही इक्वेशनचं काय करायचं सबट्रॅक्शन. सॉरी, कोइफिशियंट इक्वल आणि साइन इक्वल असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. कोइफिशियंट इक्वल आणि साइन जर अपोजिट असतील तर त्या दोघांची ऍडिशन करायची. ओके, मग आता आपण काय करणार बघा ह्या दोघांची ऍडिशन करायची म्हणजे इक्वेशन 1 + 2 कारण कोइफिशियंट इक्वल आहे आणि त्यांचे साइन पण इक्वल आहेत. 1 + 2 केलं 2x + y = 5 3x - y = 5. ओके, ऍडिशन साइन चेंज होणार नाहीत +y - y कॅन्सल होईल. 2x + 3x 5x आणि 5 + 5 10. ओके, एक्चुअली व्हॅल्यू तुम्हाला मिळेल इथून 10 5 इथे मल्टिप्लाय तिकडे गेलं डिवाइड x = 2. ओके, एक्चुअली व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट झाली. आता y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार तुम्हाला जिथे इझी पडेल 1 मध्ये 2 मध्ये तिथे ठेवा y ची व्हॅल्यू. पुट x = 2 इन इक्वेशन 1. 2x + y = 5 2 × 2 + y = 5 2 × 2 4 + y = 5 y = 5 - 4 +4 तिकडे गेल्यावर मायनस y ची व्हॅल्यू आली 1. ओके, देअरफॉर 2,1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स. तुम्ही चेक करू शकता बघा इथे 2,1 2 × 2 4 4 + 1 5. ओके, 3 2 = 6 6 - 1 5 म्हणजे दोघांचं सॅटिस्फिकेशन होतं म्हणजे ह्याचं युनिक सोल्युशनच मिळतं. नेहमी लक्षात ठेवा 2 इक्वेशन दिले तर. ओके, तर या मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आता लगेच आपण पुढचं तिसरं गणित बघू. थर्ड सम मध्ये फर्स्ट इक्वेशन
3x minus 5y is equal to 16. Equation number 1. Second equation, x minus 3y is equal to 8. Equation number 2. ओके, ह्याचे पहिल्यांदा कोइफिशियंट बघा सेम आहेत का? इथे x चा 3, इथे 1 आहे. ओके, इथे y चा 5, इथे y चा 3 आहे. मग इथे 3 ला कोणी जरी मल्टिप्लाय केलं तर 5 येणार नाही. त्यामुळे आपल्याला इथे ऑप्शन नाही, आपल्याला x चाच कोइफिशियंट सारखा करावा लागेल. मग हा जो इक्वेशन आहे 2 आहे, ह्याला 3 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे याचा कोइफिशियंट 3 होऊन जाईल. मग इथे लिहायचं आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/3. ओके, मग 3 ने मल्टिप्लाय करा. 3x minus 9y 24. ओके, इक्वेशन नंबर 3. आता पुढे बघा आपण काय करणार इथे इक्वेशन नंबर 3 आहे. मग इक्वेशन 1 आणि 3 मध्ये तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर एक्सचा कोइफिशियंट सारखा, इकडे 3 आहे, इकडे पण 3 आहे बघा. ओके, एक्सचा इक्वेशन 3, इथे पण 3 आहे, इथे 2 आहे. तर इथे 2 इक्वेशन आता आपण 3 ने मल्टिप्लाय करायचं, त्यामुळे हे बघायचं नाही, हे आणि हे एक्सचा कोइफिशियंट इक्वल आहेत, साइन पण इक्वल आहे, म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन करायची. म्हणून इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 3 किंवा 3 - 1 केलं तरी चालेल. ओके, मग काय येणार बघा इकडे 3x minus 5y is equal to 16 आणि 3x minus 9y is equal to 24. सबट्रॅक्शन करताना मधोमध मायनस साइन होईल, सगळे साइन चेंज होणार. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. ओके, आता बघा इथे प्लस 3x मायनस 3x कॅन्सल, मायनस 5y प्लस 9y. मग साइन अपोजिट आहे, 9y मधून 5y गेले 4y येणार. इकडे बघा 16 आणि याच्यामध्ये मायनस 24 आहे. 16 मायनस 24 मग किती येईल बघा इथे. ओके, बघा इथे 3 ने मल्टिप्लाय केलं, 3x 9y 24. ओके, मग 4y इकडे बघा 16 मायनस 24, मग साइन अपोजिट आहे. 24 मधून 16 गेलं 8 येणार आणि मोठ्या संख्येने मायनस, म्हणजे y ची जी व्हॅल्यू आहे ती -8/4, म्हणजे y ची व्हॅल्यू आली -2. ओके, ही जी y ची व्हॅल्यू आहे -2, ही 1 किंवा 2 मध्ये तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे सबस्टिट्यूट करायची. पुट y इज इक्वल टू -2. आता 2 मध्ये सबस्टिट्यूट करू, कारण डायरेक्ट x मिळेल मग आपल्याला. -2 इन इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 2 बघा, x minus 3y इज इक्वल टू 8. मग x minus 3 into -2y ची व्हॅल्यू इज इक्वल टू 8. x मायनस मायनस प्लस होणार, 3 2 जा 6 इज इक्वल टू 8. x इज इक्वल टू 8 minus 6, x इज इक्वल टू 2. ओके, x ची व्हॅल्यू आली ही, म्हणजे जे आपलं सोल्युशन आहे बघा 2, -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. अशा पद्धतीने आपल्याला याचे सोल्युशन्स फाइंड आउट करायचे. सर्व सम्स एक सारखेच आहे. 5th वन बघा, 4th वन, 2 इक्वेशन दिलेले आहेत, 2 इक्वेशन एका. आता 2y मायनस x. ओके, तर आपल्याला ax प्लस by इज इक्वल टू c हा त्याचा जनरल फॉर्म असतो. म्हणजे अगोदर आपण एक्सचं कोइफिशियंट लिहितो नेहमी. एक्सचं कोइफिशियंट आपण ज्यावेळी लिहितो त्यावेळी आपण एक्स पहिले लिहायचा, म्हणजे हा -x आहे ना तो पहिले लिहू, म्हणजे -x प्लस 2y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आलं आपलं 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. इक्वेशन नंबर 2. आता आपण इथे बघूया, एक्सचा कोइफिशियंट 1 इथे 10 आहे, सारखा नाही. वायचा इथे 2 आहे, इथे 15 आहे. 2 आणि 15 इक्वल नाही आहेत. मग आपण इक्वल कोइफिशियंट इक्वल करण्यासाठी ह्याला 10 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे एक्सचा कोइफिशियंट इक्वल होईल. इथे लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 10, म्हणजे काय येणार -10x प्लस 20y इज इक्वल टू 0 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर 0 येणार. याला इक्वेशन नंबर द्यायचा 3. मग आता 2 आणि 3 मध्ये बघा इथे एक्सचा कोइफिशियंट 10 आहे, इथे पण 10 आहे, म्हणजे कोइफिशियंट इक्वल आहेत. आता याला साइन प्लस आहे, याला मायनस आहे. कोइफिशियंट इक्वल असतील आणि साइन अपोजिट असतील तर दोघांची ऍडिशन करायची. इक्वेशन 2 प्लस 3, इक्वेशन 2 प्लस 3 दोघांची ऍडिशन करा.
जर कोइफिशियंट इक्वल असतील आणि साइन पण इक्वल असतील तर दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. मग काय येणार बघा इकडे 10x प्लस 15y इज इक्वल टू 105 मायनस 10x प्लस 20y इज इक्वल टू 0. ओके, आता प्लस म्हणलं साइन वगैरे काही चेंज करायचे नाही त्याच्यामध्ये. आता काय येणार बघा इथे हा 10x मायनस 10x कॅन्सल होईल. 15y 20y 35y 105 प्लस 0 म्हणजे 105. y इज इक्वल टू 105 अपॉन 35. y इज इक्वल टू 3 जा. ओके, म्हणजे y ची व्हॅल्यू आली 3. आता ही व्हॅल्यू आपण इथे पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 या 2 मध्ये कुठेही सबस्टिट्यूट करू शकता. ओके, 1 मध्ये सबस्टिट्यूट करू. इन इक्वेशन 1 मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0 म्हणजे मायनस एक्स 2 इंटू 3 इज इक्वल टू 0 मायनस एक्स 2 इंटू 3 6 इज इक्वल टू 0 मायनस एक्स प्लस 6 तिकडे गेल्यावर मायनस दोन्हीकडचं साइन चेंज होणार म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार 6. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला मग शेवटी पुन्हा एकच उत्तर लिहायचं 6,3 is the solution of given equations. ओके, पुढे बघा फिफ्थ वन मध्ये दोन इक्वेशन दिलेले आहेत. पहिल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0 आहे. प्लस 4 तिकडे पाठवा म्हणजे मायनस होईल. 2x प्लस 3y इज इक्वल टू मायनस 4 इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं इक्वेशन आहे x मायनस 5y इज इक्वल टू 11 इक्वेशन नंबर 2. ओके, आता इक्वेशन 1 आणि 2 जे आहेत त्याच्यामध्ये बघा कोइफिशियंट इक्वल आहेत का. इथे 2 आहे इथे 1 आहे नाहीये. इथे 3 इथे 5 नाही. आपल्याला x चा कोइफिशियंट इक्वल करायला सोपं पडेल. मग ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा. इक्वेशन 2 ला मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2 2x मायनस 10y इज इक्वल टू 22. याला इक्वेशन नंबर द्यायचं 3. ओके, मग आता इकडे बघा 1 आणि 3 मध्ये x चा कोइफिशियंट इकडे 2 आहे इकडे 2 आहे इकडे पण 2 आहे. ओके, आणि साइन इक्वल आहेत म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. इक्वेशन 1 मायनस 3 1 बघा 2x प्लस 3y इज इक्वल टू मायनस 4 2x मायनस 10y इज इक्वल टू 22. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज होणार. मायनस मायनसचा प्लस मायनस कॅन्सल. 3y प्लस 10y 13y मायनस 4 मायनस 22 मायनस 26 दोघांना इक्वल साइन आहेत म्हणून ऍडिशन करायचे आणि मायनसच साइन येणार. म्हणजे y ची व्हॅल्यू आली मायनस 26 अपॉन 13. 13 वजा 13 टू जा y ची व्हॅल्यू आली मायनस 2. ओके, y ची व्हॅल्यू मायनस 2 आलेली आहे. मग ही व्हॅल्यू आपण 1 किंवा 2 मध्ये कुठेही सबस्टिट्यूट करू शकतो. आपण इथं पुट y इज इक्वल टू मायनस 2 इन इक्वेशन 1 किंवा 2 कुठेही सबस्टिट्यूट करू शकतो आपण. 1 मध्ये केलं. ओके, 1 काय बघा 2x प्लस 3y इज इक्वल टू मायनस 4 2x प्लस 3 इंटू मायनस 2 इज इक्वल टू मायनस 4 2x 3 इंटू मायनस 2 मायनस 6 इज इक्वल टू मायनस 4 मायनस 6 तिकडे गेल्यावर प्लस 2x इज इक्वल टू मायनस 4 प्लस 6 2x इज इक्वल टू मायनस 4 प्लस 6. मग 6 मधून 4 गेले 2 येणार. x इज इक्वल टू 2 अपॉन 2 x इज इक्वल टू 1. ओके, मग फायनल आन्सर लिहायचं इथं देअरफॉर 1 कॉमा मायनस 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. ओके, या मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 6-1 पण बघा सेम असंच आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा इक्वेशन जे तुम्हाला दिलेले दोन्ही ते एका खालोखाल एक लिहायचं.
2x minus 7y is equal to 7, equation number 1. 3x plus y is equal to 22, equation number 2. ओके, आता इकडे बघा 1 आहे, इथे 2 आहे, इथे x चा कोएफिशियंट 2 आहे, इथे 3 आहे. ह्याला कोणी जरी मल्टिप्लाय केलं तर 3 येत नाही. ओके, इथे y चा 7, इथे 1 आहे, मग ह्याला 7 येईल, मग ह्याला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 7, 21x 7y आणि 22 इंटू 7, 7 to the 14 कॅरी 1, 7 to the 14 54. ओके, याला इक्वेशन नंबर द्यायचा 3. आता इथे 1 आणि 3 मध्ये बघा वायचा कोएफिशियंट 7 आहे, इकडे पण 7 आहे, इथे मायनस साइन आहे, इथे प्लस साइन आहे, साइन अपोजिट, कोएफिशियंट इक्वल, मग दोघांची ऍडिशन करायची. इक्वेशन 1 प्लस 3, 2x मायनस 7y इज इक्वल टू 7 आणि इकडे 21x प्लस 7y इज इक्वल टू 154. एडिशन मायनस 7y प्लस 7y कॅन्सल. 2x प्लस 21 23x इज इक्वल टू, यांची ऍडिशन केली 154 मधून 7 गेलं तर 161 येणार. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू 161 अपॉन 23. आता हे नेहमी 23च्या टेबलमध्येच असणार आहे. ओके, 23 7चा तुम्ही 23चा टेबल बोलू शकता. 23 7चा बघा इकडे 7 3 21 कॅरी 14 16 161. x is equal to 7. Put x is equal to 7 in equation 1. 2x minus 7y is equal to 7. किंवा इथे 2 मध्ये सोपा पडेल. ओके, 2 मध्ये खूप सोपा पडेल कारण डायरेक्ट y मिळेल तुम्हाला. इन 2 करा, 2 सोपं पडेल, जिथे सोपं पडेल ते ठेवायचं, सोडवायचं. मग काय येणार बघा, 3x plus y is equal to 22. 3 into 7 plus y is equal to 22. 3 into 21 plus y is equal to 22. Y is equal to 22 minus 21. Y is equal to 1. Therefore, 7,1 is the solution of given equations. ओके, तर या मेथडने तुम्हाला हा आणि ही मेथड खूप 10 साठी व्हेरी इम्पॉर्टंट, 10 स्टँडर्ड साठी, त्यामुळे याच्या काळजीपूर्वक लक्ष द्यायचं या मेथडकडे. तुम्हाला यावेळी एक अजून मेथड होती इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन, पण ती कॅन्सल केलेली. ओके, थँक्यू.